हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, भगवान ज्ञानेश्वरांना वंदन, आपणा सर्व श्रोतांना वंदन करून आजच्या आज शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 3 नंबरच्या श्लोकाचा विचार करायला चालू होता। मनुष्याणां शस्त्रेषु कच्चित् दतति सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्मा व्यक्ती तत्वतः। या हजारो मनुष्यामध्ये एखादा ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या सिद्धामध्ये सुद्धा कोणतरी एखादा मला तत्वता जाणतो। हे सिद्ध एक शब्द वापरलेला आहे आणि तो सिद्ध शब्द जो आहे ते ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे असा तो असतो, ज्यानं दैवी संपत्तीचा आश्रय घेतलेला आहे, जे आपण आता पुढच्या अध्यायात पाहणार आहोत। असुरनी दैवी संपत्ती। दैवी संपत्ती शब्दाचा अर्थ आहे अतिशय चांगल्या गुणांनी युक्त असलेला आणि सज्जनतेच्या पलीकडे गेलेला असा तो दैवी गुण संपन्न प्राप्त झालेला असा सिद्ध आहे, त्याला सिद्ध शब्द वापरलेला आहे। त्यामुळे ज्याचे अंतःकरणानं शुद्धी झालेली आहे, अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे की सिद्ध पुरुष म्हटलेला आहे। म्हणून आता वर्णन करताना मागच्या ओळीमध्ये माऊली बोलतात की जैसा भरली या त्रिभुवना आतू एक एकू चांगू अर्जुना निवडूनी किजे सेना लक्षवरी की तयाही पाटी जेवेळी लोह मासा ते घाटी तेवेळी विजयश्रीच्या पाटी एकची बसे। असा एकदाच विरळा असतो जो सेनापती असतो, तो स्वतः धारातीर्थ पडेपर्यंत घाबरत नाही। एवढा घनघोर युद्धामध्ये जिथं रक्ताचे सडा पडलेला असतो अशा गंभीर परिस्थितीमध्ये ज्याचं धैर्य तुटलं जात नाही, जो आत्मविश्वास गमवत नाही, असाच एखादा धैर्यवान पुरुष विजयश्री प्राप्त करून घेऊ शकतो। जसं तो दृष्टांत दिलेला आहे आणि तोच विजयश्रीचा दृष्टांत इथं मोक्षश्रीच्या बाबतीमध्ये प्राप्त होतो। जो कुणालाही मोक्ष आणि मुक्ती माळ घालेल, कुणालाही विजयश्री संपादन होईल, तर ज्यानं अनेक जन्म यामध्ये चांगली कर्म करून सत्कर्माच्या द्वारे पुण्यकर्माच्या द्वारे आपल्या चित्ताची शुद्धी करून घेतलेली आहे आणि वाईट प्रसंग जेव्हा जेव्हा प्रारब्धानं त्याच्या आयुष्यामध्ये येत असताना सुद्धा अशा संकटांना न घाबरता धैर्यानं आपली साधना तो सोडत नाही। रोजची साधना धैर्यानं करतो, भगवंतावर आढळ विश्वास असतो आणि या विश्वासाच्या आणि श्रद्धाच्या बळावर तो पुढे जात असतो, त्यालाच ही विजयश्री मोक्षश्री माळ घालते। सांगायचा मुद्दा हाच आहे, असा क्वचित एखादा असतो जे लाख लोकातून एखादी लाख सेना निवडावी, अशा लाख सैन्यामधून एखादा 1000चा एक तुकडी तयार करावी आणि अशा 1000च्या तुकडीमधून एखादा शेकडो असे त्यातले बाजूला करावेत आणि या शेकडीतून एखादाच कोणतरी असा बाजूला काढावा की जो अशी विजयश्री संपादन करेल। तसाच प्रकार मुक्तीच्या बाबतीमध्ये आहे। हजारो लाटाच्या लाटा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। रोज मंदिरं या साधकांनी फुललेली असतात, यांना भक्त आहेत ते, ही भक्ती पण आहे, पण कोणत्या प्रकारची भक्ती आहे हे कुठं माहिती आहे आपल्याला? काही माहीत नसतं आपल्याला। त्यामुळं पुढे जाणारा जो आहे ना, जो मोक्षाचा विचार करतो, त्यावेळी किती लाख भाविक पंढरपूरसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी, आळंदीच्या क्षेत्राच्या ठिकाणी जमा होत असतात, पण आता किती जणांना मोक्ष हवा असेल हो? कोणीतरी त्यांची जर मुलाखत घेतली तर त्या मुलाखतीतून भन्नाट आणि आश्चर्यकारक अशी संशोधनं आपल्याला बघायला मिळतील की का येतोस तू,
तू मंदिरात काय करायला निघालास, तू नमस्कार करतोस म्हणजे काय करतोस, तू ज्ञानेश्वरी वाचतोस म्हणजे का वाचतोस, तुला तुझ्या मनामध्ये त्याचा हेतू काय आहे. जर हे हेतू जर शोधत गेलो ना आपण, तर मोक्ष हा हेतू सांभाळून ते जतन ठेवून मेंटेन करणारे फार कमी आहे, फार कमी. म्हणून शब्द मनुष्यानाम शस्त्रेषु शब्द जो वापरला, किंवा पुढे माऊली 13व्या ओळीमध्ये बोलतात. कालच्या चिंतनामध्ये आपण 12 नंबरच्या ओळीपर्यंत आलेलो होतो. प्रसिद्ध ओवी आहे बरं, काय नोंद करून घेण्यासाठी. तैशे आता सिद्धांत आहे, कारण वरती जैसा भरलिया त्रिभुवना अशी सुरुवात त्या दृष्टांतानं झालेली होती. आणि सैनिकांच्या तुकडीच्या दृष्टांत देऊन माऊली आता त्याच संदर्भातला पारमार्थिक सिद्धांत आता सांगायला लागलेत. आणि तो पारमार्थिक सिद्धांत तैशे अस्तेच्या महापुरी, म्हणजे ज्ञानाची इच्छा बाळगणाऱ्यांचा महापूर, अशा अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी. रिगतात म्हणजे प्रवेश करतात, त्यामध्ये भाग घेतात, तसं काहीतरी कृती करत असतात. रिगतात कोटीवरी, कोट्यावधी लोक या अस्तेच्या म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेच्या महासागरामध्ये पडत असतात. परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे, पण प्रज्ञान प्राप्तीच्या पलीकडच्या तीरापर्यंत पोहून जाणारा जो असतो विपाईला, असा विरळा एखादाच निघतो. विरळा पावे, विरळा पावे. तुकोबा त्यासाठीच बोलतात, हे प्राप्त कुणाला होतं, फार विरळ आहे. अनेक अनेक जन्माचा संग्रह सत्कर्मांचा त्याच्याजवळ आहे, की ज्याची अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे. असा जबरदस्त असा श्रीगुरु ज्याला भेटलेला आहे, तथाकथित श्रीगुरु नाही बरं काय, जबरदस्त ताकदवान श्रीगुरु ज्याला भेटलेला आहे असा. बरं, नुसते श्रीगुरु भेटून चालणार नाही, मोक्षाची एवढी तीव्र इच्छा त्या शिष्याकडे किंवा त्या साधकाकडे असायला पाहिजे. आणि ती इच्छा एका दिवसासाठी असून चालणार नाही, तर दीर्घकाळ निरंतर आणि सत्कारपूर्वक साधना करणारा तो असायला पाहिजे. तरच इतक्या अटी पार करून पुढे जाणारा जो असतो ना, विपाईला निघे असा शब्द माऊली मारतात. म्हणून कोणी एखादा तत्वाने जाणणारा, यथार्थ भावानं जाणणारा फार क्वचित असतो. कारण तत्वप्राप्तीची उत्कट अशी अभिलाषा असणं फार कठीण गोष्ट आहे. सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असेल तर उत्कटता अशी असायला पाहिजे की मला तत्वाचा, त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला पाहिजे. भगवंताला मी खरंच ओळखलो पाहिजे त्याच्या स्वरूपामध्ये, असं खरं ओळखणार आहे. मूर्तीच्या स्वरूपामध्ये ओळखणारे किंवा आणखीन कुठं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ओळखणारे, हे त्यांचं ओळखणं जरी चांगलं असलं तरी वरवरचं आहे. पण तत्वानं ओळखणारा असतो त्याला म्हटलेलं आहे प्राप्तीच्या पहिले तैरी विपाईला निघे. विपाईला म्हणजे एखादाच, आणि प्राप्तीचं पहिलं तीर शब्द वापरलेला आहे. तो अलीकडील काठावर प्रपंच आहे आणि पलीकडील काठावरतीच तो आहे की जिथं त्याला भेटायला जायचं आहे. पण त्यासाठी अलीकडला काठ तरी ओलांडून जायला पाहिजे. आणि मधला जो महापूर आहे, हा महापूर शब्द जो वापरला आहे तो महापूर कोणता असला पाहिजे, तर ज्ञान प्राप्त करण्याची उत्कट इच्छा असणारा सागर असायला पाहिजे. अशा उत्कट इच्छा असणाऱ्या सागरातून पोहून जाणारा जो आहे तो फार विरळ आहे. मग खूप मध्ये मध्ये खूप काय काय अडचणी असतात, संकट असतात, याचा विचार म्हणून मनुष्याणाम शब्द वापरला, त्याचा अर्थ तोच आहे. अन्य यामध्ये अन्य योनीचा विचार केलेलाच नाही, कारण त्यांना त्या प्राप्तीचा अधिकारच नाही. त्या इतर युनी कुठल्या ज्या आहेत, मनुष्य युनी तर जे सगळे जे आहेत ते सगळे जे आहेत त्या फक्त भोग युनी आहेत. त्याने कितीही पुण्यकर्म केलं, म्हणजे एखाद्या कुत्र्यानं दुसऱ्या एखाद्या कुत्र्याला त्याला वाचवलं कशातून तरी, तर त्याला पुण्य प्राप्त होत नाही. एखाद्या कुत्र्यानं दुसऱ्या कुत्र्याचा चावा घेतला म्हणून त्याला पाप लागत नाही. मुद्दे हे फार महत्वाचे आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुणाला लागू असतील तर त्या फक्त नरदेहामध्ये, मनुष्य देहामध्ये जन्माला आलेला आहे. म्हणून शब्द वापरला आहे मनुष्याना. मनुष्याना शब्द आहे, सगळ्या जीवांना म्हणायचं नाही, फक्त जीव म्हणजे मनुष्य. म्हणून स्वर्गभोग, मानाची इच्छा, प्रतिष्ठेची इच्छा, ह्या सगळ्या ज्या आहेत, धनाची इच्छा जी आहे, ते या ध्येयापासून विचलित करणारे असतात. खूप काही असतात मध्ये अडथळे खरे हे आहेत. सकाळी उठेल, लवकर उठेल, ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करेल, सगळे आहेत, पण कशासाठी करतोस?
कीर्तीसाठी, धनासाठी, काय स्वर्गाच्या भोगासाठी, मानासाठी, काय प्रतिष्ठेसाठी, या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आकर्षित करणारे प्रपंचातल्या अनेक गोष्टी आहेत. जेवढं जेवढं अगदी सुंदर आकर्षित दिसतं ते स्वप्नीचं मृगजळ आहे असं शास्त्र आपल्याला सांगत आहे. का स्वप्नीचं मृगजळ आहे? कारण स्वप्नातलं स्वप्नात आहे. स्वप्नात असून सुद्धा मृगजळ आहे. तर ह्या पाण्यानं तहान भागणार नाही, ह्या पाण्यानं मोक्ष प्राप्त होणार नाही हे सांगायचं आहे. त्यामुळे स्वप्नातलं मृगजळ, स्वप्नातली आकर्षणं ही तिथंच राहून जातात. आणि शब्द म्हणून वापरलेला आहे की प्राप्तीच्या पैलतीरी विपायला निघे. हा मोक्षाचा काठ आहे. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी. माऊलींच्या हरिपाठामधली ही ओवी आहे. हरिपाठामध्ये सुद्धा फार चांगला वेदांत मांडलेला आहे बरं काय. आणि तो वेदांत लक्षात घेण्यासारखा आहे. त्यात माऊली बोलतात, असा मोक्षाच्या रेखेपर्यंत पहिल्या तीरापर्यंत पोहोचणारा विपाईला अत्यंत विरळ आहे. हा पुरुष फार, आणि त्याला असा अनंत जन्मातून त्याला तो जन्म प्राप्त झालेला असतो. आणि एखाद्या पिढीमध्ये असे अनेक लोक असे चांगल्या विचाराचे आणि पुण्यकर्माचे असे पुण्य पुरुष जन्माला येऊन जातात. अशाच एखाद्या पिढीमध्ये अशा सत्पुरुषाचा जन्म होत असतो. म्हणून मनुष्यानं सत्स्त्रीषु शब्द वापरलेला आहे. आपल्याला थोडी जरी ह्याच्याबद्दलची अभिलाषा असेल, या मोक्षाबद्दलची किमान क्युरियासिटी आहे, काय असेल रे बरे बाबा देव कसा असेल बरं, अशी नुसती जरी जिज्ञासा जरी उत्पन्न झाली असेल, आपण भाग्यवान समजावं. आपल्याला भाग्य विनटला म्हणतेला. त्या खरा भाग्याला पोचलेला पुरुष जो कोण आहे की जो मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, किंवा जो साधूचा अंकेला आणि जो हरिभक्त आहे, हा एवढा मोठी सगळे गुण लागू पडतात. त्यालाच म्हणलं विपाईला निघे. उगीच तो त्याला एकटा वेगळा समजलेला नाही बरं का. आता ह्याच एका ओवीच्या तुकडेमध्ये काय काय सांगितलंय. जो मोक्षाच्या तीरावर जातो, पण मोक्षाच्या तीरावर जाण्यापूर्वी तो साधूचा अंकिल आहे, म्हणजे संतांच्या सगळ्या वचनांचा आदर करून त्या वचनांचं आचरण करून दाखवणारा असा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलेला आहे साधूचा अंकिला आणि हरिभक्त आहे. भगवंत त्याच्यासाठी प्रिय आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा साठा जेव्हा असा पुण्याचा निर्माण होतो ना, त्यावेळी तो प्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निघाय. आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, हजारो लोक त्यामध्ये भाग घेत असतात, कोट्यावधी लोक भाग घेत असतात, पण पोहून जाणारा विरळा असतो. मध्ये लाटा असतात, मध्ये बोहरे असतात, मध्ये आणखीन अडचणी असतात. आणि अशा सगळ्या अडचणींना तोंड देऊन जो पुढं जातो ना, तोच खरा आहे. वर्णन कठोपनिषद सुद्धा वर्णन सुंदर करते बरं का. ह्या गोष्टीची प्राप्ती सहजासहजी होत नाही हे सांगणारा श्लोक आहे कठोपनिषदामध्ये. कठोपनिषद म्हणतो, श्रवणाया आपी भाऊ वीर्यो न लभ्ये. पहिलीच अट्ट घातलेली आहे. शृण्वंतो अपि बहु येन विद्यू. त्याच्या पुढची अट्ट भयंकर. आश्चर्य वक्ता कुशलोश्य लब्धा, आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ट. किती वर्णन श्लोक करतोय बघा. कठोपनिषदातली ही श्रुती आपल्याला सांगते, अनेक अभागी पुरुषांना त्या तत्वाविषयी ऐकायलाच मिळत नाही. अशी पुष्कळ मंडळी असतात बघा. अगदी मंदिरामध्ये किंवा कुठल्या तरी ठिकाणी प्रवचन कीर्तनाचा आणि तत्वज्ञानावरची भगवंताच्या शास्त्राच्या तत्वज्ञानाविषयीचं व्याख्यान निरूपण चाललेलं असतं. पण ही मंडळी बरेच वेळा नुसती प्रदक्षिणा त्याच मंदिराला घालत बसलेली असतात. एखादा येतो ठण जशी घंटाच वाजवतो आहे, ती प्रवचनामध्ये सुद्धा डिस्टर्ब होण्याची, ऐकणाऱ्यामध्ये डिस्टर्ब, ऐकायचं तरी नाहीच. अरे पण तू घंटा का वाजवतोस, त्या प्रदक्षिणा का काढायच्या, ह्याचंच तत्वज्ञान सांगायला एखादा निरूपणकार चालू असतो. मुळात ते ऐक तरी आणि मग प्रदक्षिणा घाल, मग घंटा वाजव मंदिरातली ना. घंटा का वाजवायची समजून घे. काय वर्षोनवर्षे सगळी घंटा वाजवतात म्हणून तू पण वाजवतोस, आणि तिथल्या लोकांची ध्यान चालू असतं ते ध्यान बिघडवून टाकतोस घंटा वाजवून तिथली. आणि प्रदक्षिणेनं फिरून 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 काय प्राप्ती होणार आहे, एकदा अभ्यास करून तरी घे. पण नाही तसे करत. हजारो कोट्यावधी लोक असे तिथून फिरत असतात बघा, जात असतात, मंदिरावरून जात असतात. म्हणून कुणी करायचं हे?
परमपूज्य खंदारकर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी मला हरिमुखे म्हणायला सांगितलं. मी रोज संध्याकाळी जाऊन हरिपाठ मंदिरामध्ये हरिमुखे म्हणा कोणी म्हणा, हे तरी कळू दे. मग हरिपाठच पाठ करणं, हरिपाठाचं वाचन करण्यामध्येच वेळ जायला लागला की काय आपला. आणि हरी समजावून घ्यायचा राहिला बाजूला. हरिपाठ पाठ करणारे, हरिपाठाला पाठांतरात रोज ठेवणारे पुष्कळ आहेत, पण हरीला जाणून घेणारा फार विरळा. हे सांगायचा मुद्दा हाच आहे त्यातला. हरीला जाणून घेतलं पाहिजे. ओळखला हरी धन्य तो संसारी, किंवा माऊली बोलतात, मोक्षरेखे आला भाग्य विनटला. असा साधूंच्या अंकित झालेला आणि शरणागत झालेला भक्त फार वेगळा असतो. याची अनन्यता असते. आणि ही अनन्यता म्हणजे अन्य ज्या सगळ्या आकर्षणांना त्यांना दूर गेलेलं असतं. आणि म्हणून अशी कोट्यावधी माणसं जरी त्या या प्राप्तीच्या महापुरामध्ये जरी सापडलेली असली तरी सुद्धा, म्हणून इथं शब्द वापरलाय, कठोपनिषद वापरत आहे की श्रवण यापी बहुभीर्यो न लभ्ये. असे अभागी पुरुषांना त्या तत्वाविषयी काहींना ऐकायलाच मिळत नाही. शृण्वंतो अपि बहुवो येन विद्यू. पुढचा आणि मुद्दा बघा, बरेच जणांनी ऐकलं असेल, कोट्यावधी लोक श्रवण करत असतील, पण बऱ्याच जणांना ऐकायला मिळालं तरी काय म्हणलेलं आहे, बहुयोन विद्यू. ते समजून घेत नाही. ऐकून घेतात बरं काय, ऐकून घेतात, पण ते समजून घेत नाही. आणि समजून घेण्याशिवाय शास्त्र कळणारच नाही, गृहोपदेश कळणार नाही, संतांचा उपदेश कळणार नाही. म्हणून हजारो कोट्यावधी लोक जरी बरेचसे आहेत, त्यातले काही येतात आणि ऐकतात. अशा लाखो लोकांच्या मध्ये ऐकलेले जे असतात ना, त्यातले अगदी कमी आहेत ते समजावून घेतात, समजूनच घेत नाही. म्हणून श्रुती म्हणते, आश्चर्य वक्ता कुशलोश्य लब्धा. त्या तत्वाचं निरूपण करणारा जो सुद्धा वक्ता सुद्धा आहे ना, फार दुर्लभ आहे. वक्ते काय कमी आहेत का? खूप आहेत आमच्यासारखे वक्ते. पण तो कसा आहे तर निरूपण करणारा वक्ता असा दुर्लभ आहे की तो आश्चर्य वक्ता म्हटलेला आहे, कुशलोश्य लब्ध्वा, की ज्यामध्ये ही दुर्लभता त्याच्या बाबतीमध्ये आहे. आणि आश्चर्योदाता ज्ञाता कुशला अनुशिष्ट. शब्द कसा वापरलाय, कुशल असे कोण असणारा जर एखादा निरूपणकार आहे, तेही आश्चर्यच आहे. अगोदर कुशल असा निरूपणकार आणि वक्ता असणार फार विरळा गोष्ट. समजा तो वक्ता जरी मिळाला, प्राप्त झाला, तर अशा आचार्यांच्या द्वारे उपदेश करणारा ज्ञाता सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. अतिशय सुंदर मार्गदर्शन श्रुती आपल्याला करते. आपण यात कुठं बसतोय तपासलं पाहिजे बरं काय. नुसत्या का टाळ्या वाजवणं किंवा नुसत्या त्या गोष्टी बोलत राहणं आणि गप्पा मारणं हे फार सोप्या गोष्टी आहेत. मंदिरात जाणारे किती, भगवंताचा प्राप्तीची इच्छा करणारे किती, ती इच्छा सदा सर्व काळ टिकून राहणारे किती, टिकून राहणारे तसेच सांभाळून पुढे मृत्यूपूर्वी ते प्राप्त करणारे किती. म्हणून हा श्लोक आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा उदाहरण देत असतो. खूप काही सांगून जातो. अनेक अभागी पुरुषांना ऐकण्याची इच्छा नसते, अनेकांना ऐकून ते समजावून घ्यायचं नसतं. अनेक जण समजावून सांगणारे आहेत, पण त्यातले कुशल असणारे आश्चर्यवत आहेत, दुर्लभ आहेत. आणि सांगणारे जरी असले तर ते त्यातला त्याचा ज्ञाता जो आहे, तो जो ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणारा अत्यंत दुर्मिळ आहे. हे सांगण्यासाठी ही उभी आहे. तैसे असतेच्या महापुरी रेगता ती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पैल तरी विपाहिला निघे. प्राप्त करणाऱ्याच्या इच्छेच्या महापुरामध्ये कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण आत्मज्ञानाच्या पैलतीरी एखादाच पट्टीचा पोहणारा जातो, अन्यथा नाही. त्यानं खूप प्रयत्न केलेले असतात बरं काय. म्हणून मृत्यूच्या समयी त्याला नाम आठवतं. नामाचा एवढा सराव त्यानं केलेला असतो, तर मृत्यूच्या समयी त्याचं नाम कधी विसरलं जात नाही. एवढ्या दिवसभराच्या धामधुमीमध्ये झोपेच्या वेळी त्याला भगवंत आठवतो. त्याला कारण असं आहे की त्यानं दिवसभर त्याचा दिवस खूप सांभाळून ठेवलेला असतो. प्रत्येक क्षणाचा त्याने विचार केलेला असतो. क्षणाक्षणाला विचार केला. म्हणून म्हटलेलं आहे, क्षणाक्षणाचा विचार करा, तास तुमचा विचार करेल.
प्रत्येक तासांचा विचार करा, तो दिवस तुमचा विचार करेल. प्रत्येक दिवसामध्ये सावधानतेने व्यवहार करा, म्हणजे मृत्यूचा समय आपल्याला व्यवस्थित सांभाळता येईल. ह्या सगळ्या चक्रातून आपण जात असतो. किती सावधानता असेल बघा बाहेर पडताना. मग कुठे कुठे काही काही घटना घडतात, कधी कधी प्रारब्धाचे प्रतिबंध असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा शास्त्रांना विचार केलेला आहे संतांनी, आणि सगळ्याचा विचार करून काही जर माणसांना इच्छा असते, पुष्कळ इच्छा असते, खूप असतं, पण एवढ्या मोठ्या मोठ्या अडचणीमध्ये येऊन पडत असतात की त्यापुढे त्यांना काहीच करता येत नाही. म्हणून इथे शब्द ही ओवी काय दाखवते बघा, प्राप्त करणाऱ्याच्या इच्छेच्या या महापुरामध्ये अनेक जण कोट्यावधी लोक प्रवेश करत असतात, पण आत्मज्ञानाच्या पैलतीरावर जाणारा, असा पट्टीचा पोहणारा एखादा जातो. येथे एकच लीला तरणे. काय ओवी गंभीर आहे बघा. पुढच्या आपण आपल्या अध्यायात, आता ह्या 7व्याच अध्यायात यायला लागली पुढे ती, येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे शब्द त्यातला महत्वाचा आहे. सर्व भाव अर्पण करणारा एखादाच आहे, तरुण जातो. दया ऐलीची थडी सरले माया जाळ. या मायेचा प्रभाव त्याच्यासाठीच सुखकारक असतो. मायाच त्याला तरुण जाण्यासाठी मदत करते. गंभीर वाक्य आहे बरं का. ह्या विधानाचा खोल विचार केला तर लक्षात येईल, कारण दुसरं कोण मदतीला येत नाही आपल्याला. म्हणून बरेच वेळा मायेला पण शरण जाणं असतं. मायेला जेव्हा आपण विरोध करतो ना, त्यावेळी संघर्ष निर्माण होतात. आतमध्ये ईर्ष्या, तुलना, मत्सर, क्रोध, ह्या सगळ्या गोष्टीचा कारण आहे. हे परिणाम आहेत बरं का. ईर्ष्या, आसक्ती, ममत्व, क्रोधादी विकार, हे सगळे इफेक्ट्स आहेत, साईड इफेक्ट्स आहेत. कशाचे इफेक्ट्स आहेत माहिती आहे का आपल्याला? तर आपण त्या साधनेमध्ये किती रत झालो याला फार महत्त्व असतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे की ज्यावेळी कशाचे इफेक्ट्स आहेत, आपण मायेला संघर्ष करायला जातो, तिच्याशी भांडायला जातो. ती केवढी ताकदवान आहे. बलवद दृढम शब्द वापरलेला आहे त्याच्यासाठी. चंचल ही मनकृष्णा, बलवद दृढम शब्द जो वापरलाय ना, देवी हशा गुणमयी मम माया दुरुत्या शब्द, सगळे शब्द विचार करण्यासारखे आहेत. या शब्दांचा विचार केला तर मायेच्या भांडण करायला पण कधी जायचं नाही. नमस्कार करावा आणि तिलाच वापरावं. तुम्ही खूप छान आहात, आता आम्हाला तुमचा तो मालक जरा दाखवा ना. तुम्ही जवळ राहताय, त्याची छाया म्हणून राहता मालकांची तुमच्या. तर एवढी छाया आम्ही नाही. आम्ही फार प्रपंचामध्ये अडकलेले आहेत की तूनच वेड लावलंस आणि त्या वेडात आम्ही गुंतून गेलो. आमचे वेड जरा तूच काढ, कारण तूच लावलंस वेड ना आम्हाला. आता वेड कुणाचं लाव? त्या भगवंताचं लाव, तुझा मालकाचं लाव, आणि म्हणूनच आम्हाला त्याची प्राप्त होईल. शब्द वापरताना विचारपूर्वक वापरलेला आहे. एखादाच पट्टीचा पोहणारा जातो. काही जण भांडण्यामध्येच आयुष्य घालवून टाकतात. कुणाशी भांडण्यामध्ये? त्या मायेशी भांडण्यामध्येच आयुष्य जात असतं. म्हणून काही जणच फक्त परमतत्वाच्या ओढीनं यामध्ये भाग घेतात आणि पोहून जातात. टार्गेट जर ठरलेलं असेल ना, तर पायाखाली काटे कुठे असतील तरी तो प्रवास थांबवत नाही माणूस. कारण त्याचं ठरलेलं असतं, टेकडीवर दिसणारा काहीतरी एखादी गोष्ट आहे ती पकडायची आहे. रस्त्यातले दगड धोंडे तू लक्ष देत नाही. कोण हाका मारतंय तिकडं लक्ष देत नाही. हा प्रपंच सतत खुणावत असतो, बोलावत असतो, आकर्षित करत असतो. तो कधी कधी आकर्षण करतो, आपल्याला थांबवत असतो. कधी कधी आपली निंदा कुणाकडून तरी ऐकायला मिळते. काही वेळा काही ठिकाणी आपल्यावरती आरोप, बदनामी आपल्याला ऐकायला मिळत असते. हे थांबवण्याच्या खुणा आहे. ही माया थांबवत असते, बोलवत असते. ह्या सगळ्यांना बाजूला टाकावं आणि समोर दिसणाऱ्या त्या दीपस्तंभाच्या दृष्टीनं वाटचाल करावी. हा संसार सागरातला दीपस्तंभ आहे भगवंत, मोक्ष, आणि त्याच ठिकाणी आपण प्रवेश जाणार आहोत. मग इतर येणाऱ्या गोष्टी कशाला विचारात घ्यायच्या? एक माणूस ध्यानाला बसलाय आणि ध्यान करतो. चटई टाकलेली आहे सतरंजी, त्यावरती ध्यान करतो. साधारण अंधाराची वेळ आहे, संध्याकाळची किंवा पहाटेची वेळाचा अंधार आहे. आणि त्यातूनच गडबडीनं एक व्यक्ती तिथून निघून जाते आणि त्या ध्यान करणाऱ्या माणसाला तिचा धक्का लागतो आणि पुढे जाते. आणि पुढे झाल्यानंतर तो भयंकर चिडतो, कारण ध्यानात मला डिस्टर्ब केलं म्हणून तिला शिव्या येतो. पण ती व्यक्ती तशीच पुढे निघून जाते. ती एक स्त्री असते बरं का. आपल्या प्रियकराला भेटायला पहाटे निघालेली असते. ती आपल्या प्रियकराला भेटून येते
आणि आल्यानंतर म्हणते, महाराज मी तुमची माफी मागतो, क्षमा करा मला. का तर पहाटे मला तुमच्याशी बोलाय पण इतका वेळ नव्हता, इतक्या गोष्टी त्या मला महत्त्वाच्या होत्या आणि म्हणून मी पुढे गेलो. तर मला तो माझा पाय लागला तुम्हाला आणि तुमचं ध्यान खंडित झालं, मला माफ करा. तो चिडला, म्हणला तुला असली कसली ओढ लागली आणि काय करायला गेलीस. तर म्हणले मी खरंच सांगतो, मी माझ्या प्रियकराला भेटायला गेलो होतो, पण मला एक प्रश्न पडला. म्हणते तुम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि भेटीसाठी बसला होता ना ध्यानाला, मग त्याकडं लक्ष होतं तुमचं. जर तुमचं त्याच्याकडे लक्ष असतं तर मी गेलेलं तुम्हाला कळलं नसतं, माझा लागलेला धक्का तुम्हाला जाणवला नसता, तुम्हाला मी तुडवलंय हे मला कळलं सुद्धा नाही. इतकी ओढ मला त्या प्रियकराला भेटण्याची होती, तुम्हाला तेवढी ओढ नव्हते बहुतेक. तुम्ही संशोधन करा तुमच्या वृत्तीचं. त्यावेळी त्याला कळलं खरंच की ती कुठे गेली ती हलायला महत्व नाही बरं काय, तो मुद्दा नंतरचा आहे. पण तिचं टार्गेट तिनं सोडलं नाही. पाठीमागं कुणाला धक्का लागला, कुठून कुंपणावरून उडी मारली, काहीही तिला ठाऊक नाही. एकच गोष्ट, माझ्या प्रियकराशी भेटणं आहे. माझा प्रियकर भगवंत आहे. मग भगवंत रूपी या प्रियकराला भेटायला जाताना मधले अडथळे काही असोत, संकट येतात, प्रारब्धाचे प्रतिबंध येत असतात, लोक काहीतरी खोड्या काढत असतात, हा लोकाचा छळ चालू असतो, जगाकडून होणारा उपद्रव चालू असतो. या सगळ्यांना पार करून जाणारा शब्द वापरलाय, आस्थेच्या महापुरी कोठी रिगताती परिप्राप्तीच्या पहिलं तरी निगे उपायला. उलट्या सुलट्या उभी जरा वाचली ना लगेच अर्थ कळतोय बघा. निगे उपाय, उपायला निगे म्हणायचं नाही तर निगे उपायला. प्राप्तीच्या कोटीवरी, प्राप्तीच्या या पहिल्या तीरावर कोटीवरी रिगतात कित्येक लोक. पण एखाद्यालाच ते प्राप्त होतं ज्याला वेड आहे, मॅडनेस म्हणतात त्याला. हे मॅडनेस असायला पाहिजे डोक्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा. त्यावेळी रस्त्यात येणाऱ्या सगळ्या घटना ज्या आहेत ना, त्या घटना तो व्यवहार म्हणून सांभाळली, पण पुढे जाणार मात्र म्हणून परमतत्वाची ओढी जेव्हा लागते तेव्हा काही जण काय करतात, कंटाळून साधना सोडणारी पुष्कळ आहेत. विवेक, वैराग्य, ज्ञान, श्रवण ही मननादी साधनेला घाबरून सुद्धा काही जण त्या वाटेला जात नाहीत, अगदीच ठराविक जातात. हे कुणी करायचं, हे तसं कसं करायचं, त्याच्यापेक्षा नाही केलेलं बरं. त्यामुळे तीर्थयात्रा, दान धर्म, व्रत, वैकल्य, जप साफ करणारे किती असतील हो, पुष्कळ लोक आहेत. घराघरामध्ये कोण भक्ती करत नाही, कुणालाही विचारा. तुमच्या घरामध्ये देवघर आहे काय, आहे म्हणतात. पूजा करता काय, करतो म्हणतात. मनापासून पूजा करणारे आता काढायला पाहिजेत. भगवंताच्या प्राप्तीसाठी पूजा करणारे काढायला पाहिजेत. आता कोण असतील असे, किती संशोधन करण्यासारखा श्लोक आहे बघा. आणि ओवी सुद्धा आहे. आणि बऱ्याच जणांना मुक्तीच माहीत नाही, मला मुक्त व्हायचं आहे हे सुद्धा माहीत नाही. कोण सिद्धीला बोलतात, कोण कीर्तीमध्ये अडकतात, कोण त्या आपले ज्यांना उपदेश करतात त्यांचं काय करतात म्हणतात की लालून चांगलं करणं म्हणतात, की त्यांच्या नादाला लागतात. त्यांना बरं वाटावं असं बोलणारे सुद्धा खूप निरूपणकार आहे. आपल्या समोर असणारे श्रोते उद्या माझं ऐकायला येणार नाहीत म्हणून त्यांना चांगलं वाटावं म्हणून त्यांच्या मनासारखं बोलणारी खूप आहेत. म्हणजे आपल्याच अनुयायांना सांभाळायचं, आपल्याच अनुयायी दुखवू नयेत म्हणून जरा भक्तीत कमतरता झाली तरी चालेल, साधनात कमतरता झाली तरी चालेल, परंतु अनुयायांना सांभाळायचं. कीर्तीत अडकणारे असतात, माझं मी आणि माझी ममता, मी आणि माझं, ही जी अहममता जी आहे ना, तर या अहममतेमुळं पहिलं तीर दिसत नाही. वर्णन कसं केलंय बघा. अहममतेची या लवड सवडी, मातेन पौतीची बापुडे, जन्म मरणाची या दुथडी ढोळती ठेली. हा जन्म मरणाचे दोन काठ आहेत, या दोन्ही काठावर नुसती पोहणारे काय कमी आहेत, पण कशासाठी पोहताय, जगताय ते पुन्हा जन्माला यावे अशीची व्यवस्था करताय. मरताय तर ते मरण म्हणजे पुढचा जन्म घ्यायसाठी उपयोगी पडणारं मरण आहे. असं कसं मरण असं आहे की एकदाच मरणाला प्राप्त व्हावं, की पुन्हा मरणाचा संबंधच कधी येऊ नये, अशी कधी व्यवस्था आपण करून ठेवली आहे का आपली. असे करून ठेवणारे फार वेळ आहेत. आपण आपल्याबद्दलचा विचार करूया. जग किती आता त्या महापुरामध्ये जातात आणि उड्या घेतात, पोहायला जातात, यांचा विचार करायचा नाही. पण मी ह्या लाटेशी कसे मुकाबला करेन, मी ह्या भोवऱ्यातून कसा वाचेन, याचा मला धैर्य कुठून तरी मिळाला पाहिजे.
म्हणून अहम आणि ममतेच्या लवडसवडी मातेन पवतीची बापुडे. मला कोण प्राप्तच करायला जात नाही का, मी आहेच तिथं, पण माझ्याकडे येतच नाही कोण. भगवंताचं संतांचं सांगणंच ते आहे. मी अप्राप्त नाही, मी प्राप्त आहे. आणि जे अप्राप्त आहे त्या अप्राप्ताच्या नादाला फक्त लागून राहतात, आणि त्यामध्ये अप्राप्त तरी हातात मिळतच नाही. आणि देव तर दुरावलाच जातो. कशा मिळतील गोष्टी? जे मिळणार नाही ते मिळवण्यासाठी जर धडपड करत असाल तर ते जे मिळणार होतं ते हातातून निसटून जाते ना. मिळणार होतं म्हणजे ते आहेच मूळचं, ते तुझं स्वरूपच आहे. त्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करून जे प्राप्त होणार नाही त्याच्यासाठी सायास करतोस. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, माऊली बोलतात, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित. हरिपाठामधला तुकडा आहे बघा. उगार आहे निवांत शिन शिवाया, जो वाया जो व्यर्थ शिन जो प्रपंचाचा जो घेतोस ना, त्यामुळं तुला ह्या गोष्टीची प्राप्तीच होत नाही. प्रपंच करशी तू दिननिशी, हरीशी न भरशी कोण्या गुणे. दिवस रात्र प्रपंच करतोस आणि हरीची आठवण सुद्धा काढत नाहीस. अशा हरीची आठवण काढणारे किती जण असतील सांगा बघू. म्हणून कोणी सिद्धीला बोलतात, काही जण पुढे जातात बरं काय, पण सिद्धी नावाचा मोठा प्रतिबंधाने आडवा येण्याची शक्यता आहे. बरं आहे, आता अलीकडे सिद्धी प्राप्त झालेली पण कोण दिसत नाही. कुठं आहे सिद्धी प्राप्त झालेली सुद्धा? त्या अष्टमहासिद्धी गुणाला प्राप्त झाले आमच्या तरी बघण्यात कुठं आपल्याला. आमचं बघणं जरा कदाचित मर्यादित असेल, पण असा प्राप्त झालेला विरळाच म्हणायला पाहिजे तो या. आणि सिद्धीला डावलून पुढं जाणारे तुकोबा ज्ञानोबा सारखे ते सोडाच. ते मनुष्यानं असतं स्त्रीशिवाय. ते असे पुढे जातात आणि कुठल्याही प्रकारच्या अहममतेचा बळी पडत नाहीत, कीर्तीत अडकत नाहीत, अनुयायांचं लालून चांगण करत नाहीत. एखादाच असा आहे ते धैर्य धरून या प्राप्तीच्या तीरावर जातो, एखादाच असतो. आम्ही शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर आमच्या लक्षात येतं, पहिलीच्या वर्गामध्ये जवळजवळ 60, 70, 75 विद्यार्थी त्या बालवाडीमध्ये, अंगणवाडीमध्ये, जे ज्युनियर KG येणारी मुलं असतात. त्याचा विचार केला तर आमच्या समोरच तीच मुलं असतात. 10वीच्या वर्गामध्ये आम्ही गेल्यानंतर बघतो तेव्हा त्यातली फार कमी आलेली असतात. 10वीची चाळणी सुरू झाली की 12वीच्या तुकडीमध्ये येणारे त्यातले फार कमी आहेत. कोण म्हणतोय मी नोकरी करायला लागलोय, कोण म्हणतोय मला घरातले पैसे देत नाहीत म्हणून मी शाळा सोडली, कोण म्हणतोय माझं मध्यंतरी एक ऑपरेशन झालं म्हणून शाळा सोडली, कोण म्हणतोय काय माझ्या वडिलांना मी ती शिकावं अशी इच्छाच नाही, कोण म्हणतोय मी लग्नच मध्ये केलं आणि त्यामुळे मी ते मधला कॉलेज सोडून दिलं. किती लोकांच्या किती अडचणी आहेत बघा. म्हणून हा श्लोक कसा सांगतोय बघा, की कोट्यावधी लोक जे आहेत हे रिगतात, पडतात बाहेर. काय त्यांना करायचं नसतंय, काय करायचं असतंय, पण मधले प्रतिबंध डावलायचे कसे. म्हणून MP सारख्या परीक्षेला बसणारे किती पोरं आहेत आता. लाखो कोट्यावधी पोरं आज विद्यार्थी MPSC UPSCची परीक्षा देणारे आहेत. त्यातले किती टिकलेत शेवटपर्यंत आणि त्यातले अधिकारी किती झाले आपल्या पुढं उदाहरण आहे. भारतातला एवढा नंबर काढलेला असतो, 100 विद्यार्थी कोट्यावधीमधून बाहेर पडतात. त्यातले नोकरी किती करतात आणि पुढे जाऊन काय काय करतात ते काय माहिती. ह्याचाच विचार एकदा केला. इथं प्राप्ती हा शब्द दिला ना, ही प्राप्ती कोणती प्राप्ती? ते काय प्रपंचाची प्राप्ती शब्द नाही. धनाची प्राप्ती, आरोग्याची प्राप्ती, पुत्र प्राप्ती, राज्य प्राप्ती, सगळ्या पण प्राप्तीच आहेत. पण इथं शब्द वापरलाय ना, जो असतेच्या महापुरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी. प्राप्ती शब्द जो वापरलाय ना, या अध्यात्म याला प्राप्ती म्हणत नाहीत ना. या पुत्र प्राप्तीला, धन प्राप्तीला याला प्राप्ती म्हणत नाहीत. आणि ते कशाला शास्त्र बोलेल सांगा बघू. जे प्राप्तच आहे, प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाडे मान, का सोस करशी वाया, भज मना पंढरी राया. तुकाराम महाराज म्हणतात, जे तुला प्राप्त होणार आहे ना त्याच्याविषयी धडपड करतोस, आणि जे आहे अप्राप्त म्हणजे जवळ आहे, जे प्राप्ताची प्राप्ती, जे प्राप्तच होणार नाही त्याच्याबद्दल, किंवा जे मिळणारच आहे सहजासहजी त्याच्याबद्दल तू धडपड करतोस. पण इथं अध्यात्म मार्गात या पुत्र प्राप्ती, धन प्राप्तीला प्राप्ती म्हटलं नाही. जे प्राप्त झालं की ते कोणत्याही कारणानं अप्राप्त होत नाही त्याला प्राप्ती म्हटलेलं आहे. कोणत्याही कारणानं ते आपल्या जवळून जात नाही त्याला प्राप्ती म्हणलेलं आहे. त्यामुळं आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरके राजो. एकदा प्राप्त झालं ना,
याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारी न हिंडाल. एकदा त्या भगवंताच्या मुखाचा अंदाज आला तर बाहेर फिरून आणि भटकणं जाय विषयांच्या दारामध्ये. ही झोळी घेऊन आपण जातो, पंचविषय असे घेऊन, भोगांचे इंद्रियांचं सगळं घेऊन जातो आणि त्यांच्याकडून सुखाची प्राप्तीची इच्छा करतो. ही प्राप्ती इथे सांगितलेलं नाही. जे प्राप्त नाही कोणत्याही कारणानं, जे माझ्याकडून एकदा प्राप्त केलं की जात नाही. पुत्र प्राप्ती जाऊ शकते, धन प्राप्ती जाऊ शकते, राज्य प्राप्ती जाऊ शकते, आरोग्य प्राप्ती जाऊ शकते, परंतु आत्मप्राप्ती एकदा झाली की ती जात नाही. म्हणून प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती असा एखादाच त्या तत्वानं जाणतो. बरं काय, एखादाच भगवंताला तत्वानं जाणतो. इतरांचं आहेच, हा म्हणे कृष्ण, हा महादेव आहेत, भगवान महादेव आहेत, हे दत्त आहेत, हे काय जाणलं झालं काय? जाणणं म्हणायचं का? हे सगळे एकच आहेत असं मनात अंतःकरणापासून जेव्हा निश्चय होईल तेव्हा त्याला जाणलं म्हटलं पाहिजे. हे एवढेच नाही तर भगवंत सगळ्या सृष्टीचा चालक आहे. आणि तो चालक कसा आहे? तो बाहेर राहून चालना करत नाही, तर सृष्टीत घुसून तो चालना करतो, सृष्टी चालवतो, बाहेर बसलेला नाही. त्यामुळे सृष्टी आणि हा सृष्टीकर्ता दोन नाही असा जो जाणतो ना, तेव्हा त्यानं तत्वानं त्याला जाणलं. नुसतं जाणून काय उपयोग आहे? तो सदरूप आहे, तो चिदरूप आहे, तो आनंद रूप आहे असंच जाणणं हे खरं जाणणं आहे. आणि प्रपंच मिथ्या आहे असंच जाणणं हे प्रपंचाला जाणणं आहे. आणि देवच तेवढं सत्य आहे असं जाणणं म्हणजे देव जाणणं आहे. ह्याला तत्वानं जाणणं म्हणतात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, ह्याला जाणणं म्हणायचं. तुकोबा म्हणतात तूच सत्य आहेस एकमेव, उरलेलं सगळं जे आहे ना, एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकची शाश्वत हरिनाम. नाथ महाराज म्हणतात सर्व शाश्वत आणि एकची शाश्वत हरिनाम. म्हणजे एकच आत्मतत्व जे आहे ना ते शाश्वत आहे. आणि हे शाश्वत आहे असं जाणणं म्हणजे तत्वानं जाणणं आहे. असा कोण? फार विरळा. तेच सांगायचं चालू आहे. अस्तेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परी, प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे. ह्या प्राप्तीच्या कडेला जाणारा जो असतो अत्यंत विरळा आहे. असा विरळा कोण भेटत असेल तर त्याला नमस्कार करावा. त्यांनी उपदेश नाही दिला तरी त्यांच्याकडे पाहून आपल्याला उपदेश प्राप्त होईल. त्यांनी नाही काय केलं तर त्यांच्या दर्शनानं, त्यांच्या स्पर्शानं आपल्या जीवनाचा उद्धार होईल. परंतु अशी कुठं बघायला मिळतात का विरळा? बघितली पाहिजे असं माऊली बोलतात. 13 नंबरची ओवी आपल्याला खूप काही सांगून जाणारे आहे बरं काय. 14 नंबरची ओवी, म्हणून ही सामान्य गाणो हे सांगता वडील गोटी गा आहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐक. आता माऊली काय बोलावले बघा. ही महत्वाची वडील गोटी. वडील गोटी म्हणजे अत्यंत महत्वाचं बोलणं, गोष्ट मी तुला सांगणार आहे. वडील गोटी, वडील शब्दाचा अर्थ आहे गुरुस्थानी मोठे असणारे, श्रेष्ठ. तर श्रेष्ठ दर्जाची गोष्ट मी सांगणार आहे. म्हणून हे ज्ञान प्राप्त होणं सामान्य काम नाही रे बाबा अर्जुना. किती जणांना घोटाळतात, किती त्या तोंडात नाकातोंडात पाणी जाऊन या महापुरामध्ये बुडून जातात माहिती नाही. हे ज्ञान सांगणं देखील फार महत्वाची गोष्ट आहे. हे सांगता वडील गोटीगा आहे म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती हे सामान्य काम नाही, ते सर्वात श्रेष्ठ प्राप्तव्य आहे. सगळ्यात मोठं प्राप्तव्य कोणतं असेल तर मोक्षाची प्राप्ती. सगळ्यात शेवटचा मोठा परम पुरुषार्थ ज्याला म्हणतात त्याला मोक्ष म्हटलेला आहे. त्यामुळे इतर 3 पुरुषार्थाचा विचार करण्याचा अर्थच नाही. तिन्ही पुरुषार्थ आपल्याला प्रारंभाने मिळू शकतात बरं काय. पण हा शेवटचा पुरुषार्थ म्हणजे धैर्यानं सिद्ध करण्याची गोष्ट आहे, ती प्राप्त करण्याची गोष्ट म्हणूया आपण. म्हणून देव, गाडगे महाराज म्हणतात ना, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, सामान्य नाही ते. गेला आणि खरेदी करून आला, गेला आणि पैसे ओतलं, गेला आणि श्रीगुरूंना मोठं जाडजोड पाकिट दिलं म्हणून श्रीगुरूंची कृपा झाली, कधीही होणार नाही. त्यासाठी ज्या ज्या अटी म्हणून सांगितलेल्या आहेत शास्त्रानं ना, त्यानुसार एखादा सामान्यातला सामान्य सुद्धा अशी असामान्य गोष्ट जी मोक्ष प्राप्तीची आहे ती प्राप्त करून घेऊ शकतो. तुकोबांचं उदाहरण आपल्याकडे आहे. सामान्यातला सामान्य
पुरुष आहे की ज्यांनी ती गोष्ट प्राप्त करून घेतलेली आहे. म्हणून हे सोपं नाही. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तेशे. एखादं पाऱ्याचे कण रस्त्यावर जमिनीवर पडलेले गोळा करण्याला जेवढं सायास लागतात ना, तेवढं देवप्राप्तीसाठी सायास करावे लागतात. त्याशिवाय ते जमत नाही. म्हणून हे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्या ज्ञानांचा राजा आहे. राजयोग काय म्हणलेला आहे, गुह्य शब्द वापरलेला आहे. राजविद्या शब्द कसा वापरला आहे बघा, 9व्या अध्यायामधला पहिल्यांदा श्लोक वापरला आहे. राजविद्या, गुह्य शब्द आहे. गुह्यातलं गुह्यतम काय असेल तर हे परमात्म ज्ञान आहे. म्हणून हे सामान्य नाही. गेला एखादाने उठला आणि ती जाऊन पकडून आणलं, शक्य नाही. कारण यासाठी जी जी प्रापंचिक साधनं आहे ती बाजूला टाकावी लागतात. आणि आम्हाला साधनाशिवाय साध्य आहे हेच माहिती नाही. मुळात साधनं विरहित साध्य कोणतं असेल तर तो मोक्ष आहे. आता माने परत मुद्दा आला, मग साधन करायचे नाही की काय, करायचं, पण ते साधन कोणतं असलं पाहिजे, निष्काम साधन. या निष्काम साधनाच्या द्वारेच त्याची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. म्हणून ज्ञानाचा वडीलपण म्हटलेलं आहे. ते वडीलपण जे मोठेपण आहे ते पुढील श्लोकापासून मी सांगणार आहे. तू ते ऐक आहे अर्जुना. म्हणून काय म्हणतात बघा, म्हणून सामान्य गा नव्हे, हे सामान्य समजू नकोस. तू स्वतः असामान्य बनून ये आणि मगच तुला त्याची प्राप्ती होईल. त्याशिवाय कसं होईल, म्हणजे एखादी व्यक्ती एका सत्पुरुषांच्याकडे गेलेली होती आणि म्हटले, एवढे मोठे ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवून दाखवले आणि तुम्ही पण मोठे आहात, महात्मे आहात, तुमचा बोलबाला आहे, सगळीकडं कीर्ती झालेली आहे, तुम्ही पण काय करा, भिंत चालवून दाखवा, तरच मी तुमचं तत्वज्ञान मानेन. त्यावेळी ते महात्मे काय बोललेत बघा, ते येणाऱ्या गृहस्थाला म्हणले, कधी भिंत चालवली होती ज्ञानोबा माऊलींनी, तर त्यांना भेटायला कोण आले होते त्यावेळी, तर चांगदेव महाराज आले होते, त्यावेळी भिंत चालवली. तू चांगदेव म्हणून ये, 1400 वर्षाचं आयुष्य तुला आहे, तू प्रेत मेलेली उठवतोस, एवढी ताकद घेऊन तू माझ्या समोर ये, मग मी पण भिंत चालवून दाखवतो. हे सामान्य गोष्ट नाही. मी भिंत चालवतो, पण तू तरी चांगदेव म्हणून वाघावरून तरी ये. अरे तुला साधारण काय वाघाचं नाव काढत तुला भितोस तर कापतोस. चांगदेव महाराज वाघावरून आले, ते सामान्य नव्हते. अशा सामान्य असामान्य असणाऱ्यांसाठीच असामान्य असलेलं ज्ञान ह्या 65 ओळीमधून माऊलींनी चांगदेव महाराजांना दिलेलं आहे. त्यांनाच का दिलं, त्याला कारण ती आहे. म्हणून सामान्य गोटी ही नाही, हे महत्वाचं ज्ञान आहे. माऊली म्हणतात, मी पुढील अध्यायामधून, पुढील श्लोकामधून, अध्यायामधून नव्हे, पुढील ओव्यांच्या मधून मी आता तुला ते सांगणार आहे. तू ते शांतपणे ऐक. वेळ पण संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका